हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे क्वेश्चन पेपर डिसेंबर 2025 क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. विवेक लिमिटेड पुणे वेंट इनटू वॉलंटरी लिक्विडेशन ॲज ऑन 31 मार्च 2025. म्हणजे कंपनीचं लिक्विडेशन झालेलं आहे, म्हणजे कंपनी बंद झालेली आहे 31 मार्च 2025. वेन इट्स बॅलन्स शीट वॉज ॲज अंडर. आपल्याला खाली बॅलन्स शीट दिलेली आहे. लायबिलिटी साईडला आहे शेअर कॅपिटल 4005% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच फुल्ली पेड अप. म्हणजे 4000 नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत, 5% रेट ऑफ डिव्हिडंड आहे आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 4 लाख. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे 5000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. 5000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत, फेस व्हॅल्यू आहे शेअर्सची ₹100, कॅपिटल आहे 5 लाख. नॉन करंट लायबिलिटी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 6% डिबेंचर्स हॅविंग फ्लोटिंग चार्जेस ऑन ऑल ॲसेट्स. म्हणजे 6% हे नंबर ऑफ 6% हा रेट ऑफ डिव्हिडंड आहे, 6% हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. डिबेंचर्स आहेत 1 लाख रुपीज. करंट लायबिलिटीजमध्ये सांगितलेलं आहे क्रेडिटर्स आहेत 2,10,000. त्याच्यानंतर आहे करंट ॲसेट प्लांट अँड मशिनरी 5,60,000. अदर नॉन करंट ॲसेट्स प्रॉफिट अँड लॉस आपण कुठेही शो करत नाही, म्हणून त्याला क्रॉसची साईन करून टाका, त्याचं पोस्टिंग करत नाही. त्याच्यानंतर आहे करंट ॲसेट स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक. तर त्याच्या खाली जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण रीड करून घेऊया. द लिक्विडेटर्स रिअलाइज द ॲसेट्स ॲज फॉलोज. ॲसेट्स रिअलाइज केलेले आहेत प्लांट अँड मशिनरी 4 लाख, स्टॉक 1,60,000, डेटर्स 2 लाख. तर आता आपण काय करूया की पहिलं क्वेश्चन रीड करून घेऊया, नंतर पेमेंट ऑर्डर लिहूया, नंतर ॲसेट रिअलाइज करूया. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹7,800. लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत 7,800. द लिक्विडेटर्स रेम्युनरेशन वॉज फिक्स्ड ॲट 2% ऑन ॲसेट रिअलाइज्ड. तर आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की रेम्युनरेशन किती प्रकारचं आहे. तर 2% ऑन ॲसेट रिअलाइज, 2% ॲसेट रिअलाइज केल्यानंतर त्याला कमिशन द्यायचं आहे लिक्विडेटरला. अँड 2% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर म्हणजे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स दिल्यानंतर त्याला 2% रेम्युनरेशन म्हणजे कमिशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे द सन्ड्री क्रेडिटर्स इन्क्लूड म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स आपल्याला इथं 2,10,000 दिलेले आहेत. 2,10,000 मध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अमाऊंटेड टू ₹10,000. त्याने असं सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये ₹2,000 प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. तर तुम्हाला इथं मी करून दाखवते वर्किंग नोट थोडीशी. काय सांगितलेलं आहे आपण बघूया. त्याने असं सांगितलेलं आहे की जे 2,000 आहेत 2 लाख आहेत, त्या 2 लाखमध्ये 10,000 हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. म्हणजे क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे क्वेश्चनमध्ये, तर 2,10,000 आणि त्याच्यात इन्क्लूड लिहिलं आहे, म्हणजे इथं लेस करायचे आहेत. इन्क्लूड म्हणजे ॲड झालेले आहेत, त्याच्यातून लेस करायचे आहेत प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्स शेअर होल्डर नाही, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 10,000. ते 10,000 लेस केल्यानंतर क्रेडिटर्स राहणार आहेत 2 लाख रुपीज. 2 लाख रुपीज हे क्रेडिटर्स आहेत, त्याला आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणतो. आणि हे 10,000 आहेत हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. तर मग ह्याच्यावर पण आपल्याला 2% रेम्युनरेशन द्यायचं आहे आणि ह्याच्यावर पण 2% रेम्युनरेशन द्यायचं आहे. म्हणजे 10,000वर 2% रेम्युनरेशन द्यायचं आहे आणि 2 लाखावर पण आपल्याला 2% रेम्युनरेशन द्यायचं आहे लिक्विडेटरला आणि ॲसेट रिअलाइजवर पण. म्हणजे इथं किती येईल बघा, 2 1 जा 2, ₹200 येईल. आणि इथं ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, 2 2 जा 4 आणि 1 2 3 1 2 3 4,000 म्हणजे ₹4,200 कशावरचा रेम्युनरेशन आहे, तर क्रेडिटर्सवरचा. तर आपण नंतर वर्किंग करणारच आहोत, फक्त समजवलं तुम्हाला. तर 10,000 हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत, म्हणून इथं काय करायचं आहे क्रेडिटर्सच्या समोर इथं लिहायचं आहे 2 लाख आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 10,000. टोटल अमाऊंट आहे तुमची 2,10,000. तर क्रेडिटर्स 2 लाख आहेत, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ₹10,000 आहेत, टोटल आहेत करंट लायबिलिटी 2,10,000. लिक्विडेटर्स मेड ऑल पेमेंट ऑन 1 ऑक्टोबर 2025. तर ही जी ॲडजस्टमेंट आहे ती लिक्विडेटर्स किंवा डिबेंचर्स देताना आपण
ह्याचा विचार करतो. लिक्विडेटरनं काय केलेलं आहे, डिबेंचरवाल्यांना 1 ऑक्टोबर 2025ला पेमेंट केलं आहे, म्हणजे इथपर्यंत इंटरेस्ट आपल्याला डिबेंचरवाल्यांना द्यायचं आहे. आणि त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे, द प्रेफरन्स डिव्हिडंड वॉज पेड अप टू 31 मार्च 2023, म्हणजे 2023पर्यंत प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड आहेत, हे प्रेफरन्स शेअर होल्डर आहेत, त्यांना डिव्हिडंड 5% द्यायचा होता. तो 31 मार्च 2023पर्यंतच पेड केलेला आहे. त्याच्या पुढचा डिव्हिडंड द्यायचा राहिलेला आहे, म्हणजे ॲरियर्स आहे. तर आपण काय करू, सगळ्यात पहिलं आपली पेमेंट ऑर्डर लिहून घेऊया. आपली पेमेंट ऑर्डर आहे, एक मिनिट, आपली पेमेंट ऑर्डर पहिला आहे लिगल चार्जेस, नंतर लिक्विडेटर्स रेव्हन्युशन. आता तुमच्या लक्षात आलं, लिक्विडेटर्स रेव्हन्युशन ह्या क्वेश्चनमध्ये 3 प्रकारे सांगितलेलं आहे. तर एक सांगितलेलं आहे ॲसेटवर, फिक्स ॲसेट जे ॲसेट रिअलाइजवर 2% द्या, आणि ह्याच्यावर क्रेडिटर्सवर 2% आहे, आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर 2%. तर असा 3 प्रकारचा लिक्विडेटरचा रेव्हन्युशन आहे. आपण इथं लिहून घेऊया पेमेंट ऑर्डर पहिली, म्हणजे मग पे करायला इझी जातं. लीगल चार्जेस, त्याच्यानंतर आहे बाय लिक्विडेटर्स रेव्हन्युशन, त्याच्यामध्ये पहिला आहे 2% ऑन फिक्स ॲसेट. आता आपल्याला त्या ब्रॅकेटमध्ये ॲसेट किती आहे ती टोटल करून घ्यावी लागेल, आणि मग त्याच्यावर 2%. आणि दुसरं आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, नुसतं क्रेडिटर्स लिहिलं तरी चालेल, अनसेक्युर्ड क्रेडिटर्स किंवा क्रेडिटर्सवर. आत्ता आपण इथं वर्किंग केलेलं आहे बघा, 2 लाख हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत, म्हणून 2 लाख ऑन 2%, 2 लाखावर 2% इंटू 2%. इथं अमाऊंट येणार आहे, आपण इथं काढलेली आहे बघा 4000, नंतर लिहिलं तरी चालेल, आत्ताच लिहून ठेवलं तरी चालेल 4000. आणि तिसरा आहे तो प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, अमाऊंट आहे त्याची 10,000वर 2%, 10,000 इंटू 2%. अमाऊंट आपण काढलेली आहे इथं 200 रुपीज. तर असं फिक्स ॲसेट अजून आपण हे केलेलं नाही, काढलेलं नाही, वर्किंग केलेलं नाही. तर नंतर आपण करूया, अगोदर पेमेंट ऑर्डर आपण लिहून घेऊया. आपल्या लक्षात आलं की 3 प्रकार आहेत, 1, 2 आणि 3. रेव्हन्युशनचे 3 प्रकार आहेत. त्याच्यानंतर आहे एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन, त्याच्यानंतर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, त्याच्यानंतर आहे डिबेंचर होल्डर्स. मला वाटतं डिबेंचर्सचा रेट ऑफ लिहूया आपण, 6% डिबेंचर होल्डर्स, 6% डिबेंचर्स लिहिलं तरी चालेल. त्याच्यामध्ये एक आहे प्रिन्सिपल आणि दुसरं आहे इंटरेस्ट. तर आपण इंटरेस्ट लिहिण्यासाठी इथं जागा सोडूया थोडी ब्रॅकेटमध्ये. डिबेंचर्स नंतर आहेत अनसेक्युर्ड क्रेडिटर्स बाय, नुसतं क्रेडिटर्स लिहिलं तरी चालेल, अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. त्याच्यानंतर आहे प्रेफरन्स शेअर होल्डर, प्रेफरन्स शेअर लिहिते कारण जागा पुरत नाही म्हणून. त्याच्यामध्ये एक आहे प्रिन्सिपल आणि दुसरं आहे डिव्हिडंड. आणि पैसे राहिले तर इथं डिव्हिडंडला थोडी जागा सोडते, पैसे राहिले तर आपण इक्विटीवाल्यांना देणार आहोत, म्हणून मी इक्विटीचा नंबर आत्ताच लिहिणार नाही. तर आता ही झाली आपली पेमेंट ऑर्डर.
पहिलं काय करू, आपल्याकडे ॲसेट किती आहे बघूया. पहिलं घ्यायचं आहे बॅलन्स कॅश ॲट बँक. ह्या साईडला रिसीट, ह्या साईडला पेमेंट. आपण लिहिताना वर कसं लिहितो, लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ द वाइंडिंग अप ऑफ विवेक लिमिटेड पुणे इन ऑल एंट्री लिक्विडेशन्स लिक्विडेटेड ऑन 31 मार्च 2025. त्याच्यानंतर आपण काय करतो, ह्या साईडला रिसीट आणि ह्या साईडला पेमेंट. रिसीटमध्ये घेतो एस्टिमेटेड व्हॅल्यू आणि व्हॅल्यू रिअलाइज. इथं पेमेंटला पेमेंट आणि रुपीज ते आपण पेमेंट ऑर्डर अगोदरच लिहून घेतली. तुम्ही लर्न करायची आहे ना, अशी लिहून ठेवायची, म्हणजे आपल्याला पेमेंट करायला सोपं जातं, आपला आन्सर चुकत नाही. तर मग आपण पहिलं ॲसेट रिअलाइज करूया. पहिले पैसे आल्याशिवाय आपण पेमेंट करू शकत नाही, म्हणून पहिलं घेऊया कॅश ॲट बँक 1,04,000 टू कॅश ॲट बँक 1,04,000. इस्टिमेटेड व्हॅल्यू पण तेवढीच होती आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू पण तेवढीच आहे, कारण कॅश आपण विकत नाही किंवा ती रिअलाइज होत नाही. त्याच्यानंतर घ्यायचं आहे ॲसेट रिअलाइज किती झाली ती घ्यायचं आहे. त्याच्या खाली लिहायचं टू ॲसेट रिअलाइज. कोणकोणते ॲसेट रिअलाइज झालेले आहे, तर प्लांट अँड मशिनरी, स्टॉक अँड डेटर्स. स्टॉक अँड डेटर्स. आता त्यांची इस्टिमेटेड व्हॅल्यू बघायची. क्वेश्चनमध्ये किती आहे, तर प्लांट अँड मशिनरीची इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 5,60,000. 5,60,000. स्टॉकची इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 2,60,000. 2,60,000. आणि डेटर्सची इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 2,40,000. त्यांची रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे, प्लांट अँड मशिनरीची रिअलाइज व्हॅल्यू आहे 4 लाख. त्याच्यानंतर स्टॉकचे आहे 1,60,000 आणि डेटर्सचे आहे 2 लाख. स्टॉक आहे 1,60,000 रिअलाइज्ड व्हॅल्यू आणि डेटर्सचे आहे 2 लाख. एवढे पैसे आपल्याकडं आलेले आहेत. तर आता आपण पेमेंट करूया. क्वेश्चनमध्ये लिगल एक्सपेन्सेस कुठं दिले आहे का, तर नाही आहे. तर डायरेक्ट सांगितलं आहे द लिक्विडेटर्स रिअलाइज्ड द अमाऊंट ॲज फॉलोज प्लांट अँड मशिनरी, स्टॉक अँड डेटर्स. आपण रिअलाइज केलं, रिअलाइजची व्हॅल्यू इथं लिहिली, म्हणजे ॲसेट विकून आपल्याला एवढे पैसे मिळाले. त्याच्यानंतर सांगितले द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹7,800. लिक्विडेशन एक्सपेन्सेस बघा इथं आहे, तुम्ही लिहून ठेवलेलं आहे, इथं लिहा 7,800. हे दिलं आपण लिक्विडेशन एक्सपेन्सेस, पे करून टाकले. नंतर आहे लिक्विडेटर्स रेम्युनेशन वॉज फिक्स्ड ॲट 2% ऑन ॲसेट रिअलाइज. तर आपण इथं लिहिले बघा लिक्विडेटर्स रेम्युनेशन 2% ऑन ॲसेट रिअलाइज. तर ॲसेट कुठून घ्यायची, तर इथं जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली त्याच्यातून टोटल करायची आहे. आपण टोटल कशी करणार आहोत तर करून दाखवते. ॲसेट रिअलाइज आहे, पहिला आहे इथं क्वेश्चनमध्ये दिलेला आहे आपल्याला 4 लाख रुपीज, 4 लाख. परत दिलेला आहे 1,60,000. परत दिलेला आहे डेटर्स 2 लाखाला रिअलाइज झालेले आहेत. टोटल अमाऊंट आली 7,60,000. तर आपण इथं लिहिणार आहोत ॲसेट रिअलाइज 7,60,000 ऑन 2% किंवा इंटू 2%. 7,60,000 वर 2% द्यायचं आहे, इंटू 2%, 15,200. अमाऊंट आली 15,200 रुपीज. तर पुढं बघूया. असं सांगितलेलं आहे 2% ऑन ॲसेट रिअलाइज अँड 2% अमाऊंट टू डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. तर आपण हे मागाशी वर्किंग केलेलं होतं आणि वर्किंगनुसार काय केलेलं होतं बघा, इथं प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर खाली ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं होतं की 10,000 इन्क्लूड झालेले आहेत क्रेडिटर्समध्ये, म्हणून क्रेडिटर्स होते 2,10,000. तिथं आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले होते. त्याच्यातून आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मायनस केले, मग क्रेडिटर्स होते 2 लाख आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे 10,000. मग काय केलं आपण, 10,000वर 2% 200 आणि 2 लाखवर 2% 4,000. म्हणून आपण इथं लिहिलं. ह्याची टोटल करू रेम्युनेशन आपण किती दिला लिक्विडेटरला, तर 15,200 प्लस 4,000 प्लस 200, म्हणजे टोटल आहे 19,400. लिक्विडेटर्स रेम्युनेशनच्या समोर लिहायचं आहे 19,400. आपण रेम्युनेशन दिला. नेक्स्ट आपलं क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे बघूया.
त्याच्यानंतर सांगितलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स इन्क्लूड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अमाऊंटेड टू ₹10,000. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स देऊन टाकू आपण. इथं बघा नंबर आहे त्याचा लिहिलं आहे तुम्ही. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 10,000 आणि अनसेक्युर्ड पर डिबेंचर्स आहेत. नंबर आपला बघा इथं काय काय आहे. लिगल चार्जेस क्वेश्चनमध्ये नाही आहे, तिथं डॅश मारली. रेम्युनेशन दिला, एक्सपेन्सेस दिले, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स दिले. आता डिबेंचर्स किती आहेत? 1 लाख. प्रिन्सिपल आहे त्याचं 1 लाख, 1 लाख रुपये प्रिन्सिपल आहे. आणि इथं तारीख दिली बघा. लिक्विडेटर्स मेड ऑल पेमेंट ऑन 1 ऑक्टोबर 2025. तर आपण काय करूया, इथं वर्किंग नोट करून घेऊया. इथं जे इयर आहे त्याने असं सांगितलं आहे 31 मार्च 2023 पर्यंत प्रेफरन्स डिव्हिडंड आहे, प्रेफरन्सवाल्यांचा आहे. थांबा, इथं लिक्विडेटरनं 1 मिनिट, लिक्विडेटरनं पेमेंट केलेलं आहे 1 ऑक्टोबर 2025. इथं पेमेंट केलेलं आहे, म्हणजे डिबेंचर्सवाल्यांचे पैसे ऑक्टोबरमध्ये पेड केले. आपलं मंथ कधी संपलेलं आहे, इयर कधी संपलेलं आहे, तर 31 मार्च 2025ला संपलेलं आहे इथं. तर ऑक्टोबरला पेड केलं म्हणजे बघा, आता थोडंसं नीट समजून घ्या. आपलं इयर संपलं 31 मार्च 2025ला, पण मार्चमध्ये त्यांनी पेमेंट केलं कधी? ऑक्टोबरमध्ये. म्हणजे पैसे कधी दिले डिबेंचरवाल्यांना? ऑक्टोबरमध्ये. मग मार्चच्या पुढं जावा, मार्च महिना नाही पकडायचा. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2025. इथं सांगितलं आहे 2025ला काय केलेलं आहे, क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे बघा इथं. 2025ला 1 ऑक्टोबर 2025ला लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट. म्हणजे नेहमी ही तारीख जी असते ते डिबेंचर्ससाठीच असते, हे लक्षात ठेवा. मग आपण ह्याचं कॅल्क्युलेशन करू. 1 ऑक्टोबरला पेड केलं म्हणजे ऑक्टोबर महिन्याचं इंटरेस्ट नाही येणार. म्हणून आपल्याला किती महिने आहेत, आणि मार्च महिन्याचा 31 तारीख आहे, म्हणजे 31 तारखेचं पण आपण इंटरेस्ट देणार नाही, ते ऑलरेडी सोडून द्यायचं. मग एप्रिलपासून बघा 1 2 3 4 5 6 मंथचं काय करायचं आहे, इंटरेस्ट द्यायचं आहे आपल्याला डिबेंचरवाल्यांना. म्हणून 1 लाख इंटू 1 लाखवर, कारण डिबेंचरची व्हॅल्यू आहे 1 लाख, त्याचा रेट ऑफ डिव्हिडंड आहे 6%. क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे बघा 6% इंटू 6 मंथ. असं आपल्याला डिबेंचर्सवरचं इंटरेस्ट द्यावं लागेल. तुम्ही इथं पण असं हाताने कॅल्क्युलेशन करू शकता. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3 1 जा 3, 1 2 3, 3000 आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. डिबेंचर्सवरचं इंटरेस्ट आहे 3000 रुपये. तर मग काय करूया आपण, प्रिन्सिपल होतं 1 लाख, मग आपण इथं लिहिणार आहोत 1 लाखावर 1 लाख इंटू 6% इंटू 6 मंथ. अमाऊंट आली त्याची 3000. आणि बाहेर येईल डिबेंचरवाल्यांना आपण किती देणार आहोत, 1,03,000 हे दिलं आपण डिबेंचरवाल्यांना. आता त्याच्यानंतरचा नंबर आहे आपला पेमेंट ऑर्डरनुसार अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहे 2 लाख. तर आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्स देऊया 2 लाख. आता आपल्याला प्रेफरन्स शेअर होल्डरांना द्यायचा नंबर आलेला आहे. लगेच देऊ नका, आपल्याकडे किती पैसे आहेत ते बघूया. पहिला आपण बघू आपल्याकडे किती पैसे आहेत आणि मग पेमेंट करूया. 1,04,000 कॅश आहे. त्याच्यानंतर 4 लाख रुपये रिसिप्टची टोटल करायची आहे, म्हणजे आपल्या लक्षात येतं आपल्याकडे पैसे किती आहेत, 4 लाख रुपये. नंतर आहेत 1,60,000, नंतर आहेत 2 लाख. म्हणजे आपल्याकडं अमाऊंट आहे रिसीटला. रिसीट म्हणजे आपल्याला पैसे किती मिळालेले आहेत, रिसीट 8,64,000 एवढे पैसे आपल्याजवळ आहेत, 8,64,000. आता पेमेंटला आपण किती केलं बघूया. पेमेंट किती केलं, एवढे पैसे तुमच्याजवळ आहेत, त्यातले तुम्ही दिले किती, 19,400 दिले लिक्विडेटरला. त्याच्यानंतर दिले 7,800
लिक्विडेशन एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर प्रेफरन्स शेअर क्रेडिटर्सवाल्यांना दिले 10,000, त्याच्यानंतर डिबेंचर्सवाल्यांना दिले 103 1,03,000, त्याच्यानंतर तुम्ही पेमेंट केलं 2 लाख रुपये. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवाल्यांना दिले 2 लाख रुपये, म्हणजे 3,40,200 रुपीज तुम्ही पेमेंट केलं. आपण परत एकदा टोटल करून बघू, चुकलं तर मग परत. 19,400 प्लस 7,800 प्लस 10,000 प्लस 1,03,000 प्लस 2 लाख 3,40,200. आपण पेमेंट किती केलं? लेस करायचं आहे 3,40,200. आपण मायनस करूया ह्याच्यातून. 2 4 12 बरोबर आहे. आपण मायनस करू. मायनस 8,64,000 5,23,800 एवढा आपल्याकडं बॅलन्स शिल्लक आहे. एवढे पैसे शिल्लक आहेत. मग ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे तर प्रेफरन्सवाल्यांना पैसे द्यायचे आहेत. प्रेफरन्सवाल्यांना किती द्यायचे आहेत पैसे शिल्लक? आपल्याकडं 5,23,800 रुपीज शिल्लक आहेत. तुम्हाला ॲसेट विकून पैसे किती मिळाले? 8,64,000. त्यातून तुम्ही पेमेंट किती केलं? 3,40,200 रुपीज पेमेंट केलं. म्हणजे तुमच्याजवळ आहेत किती? 5,23,800 शिल्लक आहेत. मग प्रेफरन्सवाल्यांना बघा किती द्यायचे आहेत? हे 4 लाख रुपये द्यायचं आहे. आणि त्यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे प्रेफरन्स डिव्हिडंड वॉज पेड अप टू 31 मार्च 2023. आता इथं नीट बघा, 31 मार्च 2023 अप टू म्हणजे पर्यंतच डिव्हिडंड दिलेला आहे. आणि आपलं आत्ताचं करंट इयर आहे 2025. तर मग बघा इथपर्यंत पेड केले. ह्याच्या पुढं कोणता इयर असेल तर एप्रिल 1 एप्रिल 2023 एप्रिल टू इयर असणार आहे 31 मार्च 2024. हे एक इयर असेल. त्याच्यानंतर त्याच्या पुढं कंटिन्यू जर केलं तर त्याच्या पुढचं इयर येईल 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025. हे आपलं करंट इयर. म्हणजे किती वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा राहिला आहे? ह्या एक इयरचा आणि ह्या एक इयरचा डिव्हिडंड द्यायचा राहिला आहे 2 वर्षाचा. कारण 2023ला दिला आहे, 24-25 2 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा राहिला आहे. अमाऊंट आहे ह्याची प्रिन्सिपल आहे त्यांचं 4 लाख 4 लाख रुपीज प्रिन्सिपल आहे. कुठं पाहिलं आपण तर इथं क्वेश्चनमध्ये दिलं आहे 4 लाख प्रिन्सिपल आहे आणि 5% रेट ऑफ डिव्हिडंड आहे. म्हणून आपण 4 लाखावर 4 लाख इंटू 5% किती येतं आहे बघू. 4 5 20 1 2 3 20,000 हा 1 इयरचा डिव्हिडंड आहे. 1 इयर डिव्हिडंड. एका वर्षाचा 20,000. 2 वर्षाचा किती मग? ह्या वर्षाचा 20 आणि ह्या वर्षाचा 20 40,000 रुपये. 20,000 इंटू 2 इयर्स झाला 40,000 डिव्हिडंड. म्हणजे आपल्याला इथं लिहावं लागेल 4 लाख इंटू 5% फॉर 2 इयर्स. 2 इयर्स अमाऊंट आहे 40,000. म्हणजे आपण देणार आहोत 4,40,000. कारण पैसे आहेत आपल्याकडं 4,23,800 आहेत. आता आपण काय करू, आपल्याकडं बॅलन्स होता 5,23,800 हा बॅलन्स होता. त्याच्यातून आपण 4,40,000 प्रेफरन्सवाल्यांना दिले. जेवढे पैसे उरले ते इक्विटीवाल्यांचे आहेत. 8 4 12 83,800 रुपीज शिल्लक राहिले.
हे कोणाचे आहेत तर 83,800 हे इक्विटी शेअर होल्डरांचे आहेत. मग आपण खाली लिहिणार आहोत बाय इक्विटी शेअर्स. ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे 83,800 डिवाइड बाय 5,000 इज इक्वल टू, बघूया मी समजवते तुम्हाला. 83,800 डिवाइड बाय 5,000 16 रुपीज 76 पैसे पर शेअर किंवा ईच लिहूया आपण इथं ईच. म्हणजे किती आपण पैसे दिले इक्विटी शेअर होल्डरांना 83,800 रुपीज. तरी पण मी एकदा इथं मायनस करून बघते परत. 5,23,800 मायनस 4,40,000 हां बरोबर आहे. 83,800 डिवाइड बाय 5,000 16 रुपीज. बघा आता इथं काय केलं आपण, इथला जो फॉर्म्युला आहे इक्विटी शेअर होल्डरांना राहिलेले पैसे आपण दिले. किती दिले तर 83,800 रुपीज. मग 83,800 आपण काय केलं, आपला फॉर्म्युला आहे पर शेअर किती द्यायचं आहे तर पर शेअर इज इक्वल टू अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. तर अमाऊंट किती द्यायची आहे 83,800. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत तर ते क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे बघा. 5,000 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत म्हणून डिवाइड बाय 5,000 केलं. तर अमाऊंट आली 16 रुपये 76 पैसे पर शेअर ईच. एका शेअर होल्डरला आपण किती रुपीज दिले 16 रुपीज 76 रुपीज. तर आता आपली जर टोटल केली तर टोटल सेम येणार आहे. आपण इथं टोटल करू, जेवढे पैसे आहेत तेवढेच आपण पेमेंट केलं म्हणजे तुमची टोटल येणार आहे 8,64,000. तुम्ही करून बघू शकता 8,64,000. 8,64,000 जेवढी आपली रिअलाइज करून ॲसेट विकून जेवढे पैसे आलेले होते तेवढेच पैसे काय झालेलं आहे आपण पेमेंट केलेलं आहे. म्हणून दोघाकडची टोटल सेम येणार आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.